नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, इथं जे ब्लाऊज पीस आहे ह्यो मी कट करून घेतलेला आहे आणि हा समोरचा भाग आहे. तर बघा, हा मी अस्तर आणि ब्लाऊज पीसाला जोडून घेतलेला आहे आणि उरलेलं कापड कट करून घेतलेलं आहे. तर बघा, कटोरी पण जोडून घेतलेली आहे आणि बाही पण मी तयार करून घेतलेली आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला ही कटोरी भाग हा समोरचा आहे तो कसा शिवायचा तो पण बघायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला काठ हे कसे लावायचे ते पण आपल्याला बघायचे आहे. तर बघा, हे काठ उरलेले आहे. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला हे असे दोन्ही कोण असे ह्या बाजूनी असे मध्ये आतमध्ये घालून घ्यायचे आहे आणि टीप मारायची आहे. तर बघा, टीप नाही मारली एका साईडने तरी पण चालेल, कारण हा जो आपला पुढचा भाग असतो तो ओपनच असतो आधी. तर नाही जरी पहिले टीप मारली तरी पण चालेल, पण मी काय केलेलं आहे की पहिले हे टीप मारून घेतलेलं आहे दोन्ही साईडने. तर तुम्ही नाही मारली तरी पण चालेल. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला ही एका साईडने अशी मुडपून घ्यायची. आपल्याला किती इंचाची पट्टी पाहिजे ती पट्टी आपल्याला अशी तयार करून घ्यायची आहे. तर बघा, अशी व्यवस्थित असं अर्धा इंच मी मुडपून घेतलेलं आहे आणि पूर्ण याच्यावरती अशी टीप मारलेली आहे. जेवढं आपल्याला लागतं तेवढं मी काठ काढून घेतलेलं आहे. तर बघा, एका साईडने मी तुम्हाला म्हटले की नाही मारली तरी पण चालेल, डायरेक्ट तुम्ही समोरच्या भागाला जोडलं तरी पण चालेल. तर मी इथं टीप मारून घेतलेली आहे. तर बघा, अशी टीप मारून झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करायचे आहे व्यवस्थित आपल्याला. तर बघा, एकदम सुंदर असे आपले काठ तयार झालेले आहे. तर बघा, त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला की जे समोरचं पॅटर्न आहे त्या पॅटर्नला आपल्याला असं इथं ठेवून घ्यायचं आहे असं या पद्धतीने. तर बघा, असं व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आणि बघा, ही आहे जी ओपन जागा. ती ओपन जागेवर मी तुम्हाला म्हटले टीप नाही मारली तरी पण चालेल. तुम्ही हे जे काठ मी आता टीप मारली डायरेक्ट तुम्ही असं जोडलं एका बाजूने तरी पण चालेल. तर बघा, अशी आता आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित त्या पद्धतीने. तर बघा, हा काठ आपल्याला कटोरी ब्लाऊजला पण लावता येते आणि 4 टक्स ब्लाऊजला पण लावता येते आणि प्रिन्स कटला पण लावता येते. तर बघा, मी तुम्हाला तिन्ही पण साईजचे दाखवलेलं आहे. 4 टक्समध्ये पण काठ कसे लावायचे आणि आता हे कटोरीच्या याला पण कसे काठ लावायचे हे पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. प्रिन्स कटमध्ये पण दाखवलेलं आहे. ते पण तुम्ही नक्की बघा, एकदम सोप्या पद्धतीत आहे. तर बघा, हे कटोरीच्या याला कसे लावायचे हे पण मी तुम्हाला आता या भागामध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, इकडच्या साईडने लावून घेतलेले आहे आणि इकडच्या साईडने पण आपल्याला सेम असेच काठ लावून घ्यायचे या पद्धतीने. तर बघा, थोडेसे असे सोडलेली आहे मी जागा असे आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तर बघा, असं व्यवस्थित असे काठ हे ठेवून घ्यायचे आहे आणि पॅक करून घ्यायचे आहे सगळ्या बाजूने या पद्धतीने. व्यवस्थित असे काठ जोडून झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करायचे आहे आणि उरलेलं कापड पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे जे ब्लाऊजच्या मापाच्या आहेत तिथपर्यंत. हे बघा, या पद्धतीने. तर बघा, व्यवस्थित असे कट करून झालेले आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला दोन्ही साईडचे भाग तयार झाल्याच्या नंतर आता आपल्याला कटोरी घ्यायची आहे. तर बघा, मी कटोरीचा भाग पण पूर्ण तयार करून घेतलेला होता पहिलेच. तर म्हटलं चला हे आपल्याला काठ लावायचे आहे तर तुमच्यासोबत शेअर करावं की कटोरीच्या याला पण आपल्याला असे काठ लावलेले पण जमते, एकदम सुंदर असे दिसते. तर बघा, कस्टमरला लावायचे होते याच पद्धतीने. तर ते म्हटले समोरच्याला पण काठ लावा आणि पाठीमागच्या डिझाईनला पण काठ लावा. तर बघा, मी पहिले समोरचा भाग तयार करून घेतलेला आहे आणि नंतर तुम्हाला काठाची पाठीमागचं जे याचीवाली डिझाईन आहे ती पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, एकदम सुंदर अशी डिझाईन राहील, ती पण तुम्ही नक्की बघा. आणि हा भाग पण समोरचा कसा जोडायचा एकदम सोप्या पद्धतीत आहे. कटोरीचा भाग हा जोडायचा कसा हा पण ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे. तर बघा, अशी लेवल घेऊन आपल्याला अशी कटोरी जोडून घ्यायची आहे आणि उरलेलं थोडंसं काठ आहे खाली उरलेला तो कट करून टाकायचा आहे. तर बघा, सुंदर अशी कटोरी आपली जोडून झालेली आहे या पद्धतीने. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी कशी लावायची आहे. तर बघा, अशी समोरासमोर असा हा भाग ठेवून घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसाचं कापड असं कटोरीला असं उलटं ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आधी आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि जो कटोरीचा आपला टक्स आहे तो तिकडच्याच बाजूने घ्यायचा आहे या पद्धतीने. असं आपल्याला जोडीत चालायचं आहे व्यवस्थित. तर बघा, तुम्ही सोबत पण तिन्ही पण सोबत करून लावू शकता, पण हे कधी कधी कोणाकोण गुंतल्या जातं, त्याच्यामुळे मी असं तुम्हाला दाखवत आहे की आपल्याला जोडायचं कसं. तर बघा, अशी एक टीप मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे आतमध्ये असं कापड अशी पुंगळी करून ठेवायचं या पद्धतीने. आणि हे जे अस्तरची क्रॉसपट्टी आहे ती अशी आपल्याला लेवल ठेवायची या पद्धतीने आणि टीप मारून घ्यायची, म्हणजे आतला जो भाग आहे तो याच्यामध्ये अजिबात दाबला गेला नाही पाहिजे. तर बघा, व्यवस्थित अशी पूर्ण याच्यावरती अशी टीप मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि हे आता जिथून ओपन जागा आहे तिथून आता आपल्याला हे भाग आतमधला भाग काढून घ्यायचा आहे. तर बघा, असं व्यवस्थित आता हे काढून घेऊया.
तर बघा असं सुंदर असा आपला समोरचा भाग हा रेडी झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित करून घेऊया आणि इकडच्या साईडने अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे लेवल धरून, म्हणजे याच्यावली असा फुगा वगैरे पडत नाही आणि लेवल व्यवस्थित येते, धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. तर बघा आपली फिनिशिंग एकदम व्यवस्थित असले तर आपल्याला कस्टमर आपल्याकडे होऊन ब्लाऊज टाकायला येते. किती जरी लांब असलं तरी पण तर फक्त महत्त्वाची असते फिनिशिंग, महत्त्वाची असते आणि ब्लाऊज पण एकदम सुंदर कस्टमरला बसलं पाहिजे. तर बघा व्यवस्थित दोन्हीकडून पण अशी टिप मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर धागे वगैरे कट करून झालेले आहे. तर बघा दुसरं पण सेम आपल्याला असंच जोडून घ्यायचं आहे. तर बघा दोन्हीकडचे दोन्ही अशा तयार झालेले आहे आपले. तर आता आपल्याला हुक आणि लूप पट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा हुक लूप पट्टी पण मी तुम्हाला सांगते की कशी आपल्याला लावायची आहे. तर बघा त्याच्यानं एक घ्यायची आपल्याला 2 इंचाची पट्टी आणि ती अशी खालून मुडपून घ्यायची आहे आणि एक घ्यायची आपल्याला काही कमी 4-4.5 इंचाची पट्टी, तिला पण असं मुडपून घ्यायचं आहे एका साईडने. तर बघा धागे वगैरे कट करायचे आहे. तर बघा जी आपली हुकाची पट्टी आहे ती आपली 2 इंचाची आहे. तर बघा ती अशी वरतून ठेवायची आहे आणि अर्धा इंच अशी आपल्याला अशी दाबून घ्यायची आहे, सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर धागे वगैरे कट करायचे आणि ती आपल्याला अशी याच्यावरती अशी दाब टीप मारायची आहे. या पद्धतीने दाब टीप दिली तर एकदम सुंदर अशी फिनिशिंग तयार होती. तर बघा तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज शिवलं तर एकदम सुंदर फिनिशिंगमध्ये येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्याच्यानंतर असं मुडपून घ्यायचं आहे आणि लेवल अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा ही झाली आपली हुकाची पट्टी तयार. तर बघा व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची आहे लेवल घेऊन आतमध्ये या पद्धतीने. तर बघा आपली ही पट्टी तयार झालेली आहे. धागे वगैरे कट करायचे आहे आणि त्याच्यानंतर उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड म्हणजे अस्तरचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. तर बघा त्याच्यानंतर आता हुकाची पट्टी झाल्याच्यानंतर आता ही पट्टी आपली हुक घालायची पट्टी आहे. तर बघा ही खालून घ्यायची आहे या पद्धतीने आतमधून आणि अर्धा इंच अशी टीप मारून घ्यायची आहे. इथून तिथून सरळ टीप मारून घ्यायची या पद्धतीने. तर बघा त्याच्यानंतर पण धागे वगैरे कट करायचे आणि व्यवस्थित हाताने फिनिशिंग द्यायची आहे आणि या पद्धतीने मुडपून घ्यायची आणि जी टीप मारलेली आहे त्याच्यावरती अशी लेवल घ्यायची आहे आणि टीप मारून घ्यायची आहे पक्की. तर बघू शकता या पद्धतीने. तर बघा म्हणजे जी ओपन झालं नाही पाहिजे, एकदम सुंदर अशी टीप मारायची आहे, म्हणजे खुल्लं नाही पाहिजे आपली जी टीप मारलेली आहे ती. तर बघा याची पण लेवल घ्यायची आहे आणि धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. तर बघा त्याच्यानंतर आता हे दोन्ही भाग आपल्याला एकावर एक ठेवून बघायचं आहे. जे खालीवर असलं ते आपल्याला व्यवस्थित गोल आकार देऊन कट करून घ्यायचं आहे. तर बघा हे व्यवस्थित आहे पण तरी पण थोडंफार आपण हे कट करून घ्यावं व्यवस्थित या पद्धतीने. तर बघा व्यवस्थित असा कट मारून घेतलेला आहे. त्याच्यानंतर कापड घ्यायचं आहे आपल्याला आणि हे आपल्याला तिरकं कापड कट करून घ्यायचं आहे पायपिंगसाठी. तर बघा मी शक्यतो तिरकं कापडच काढत असते. तिरक्या कापडाने एकदम सुंदर अशी आपली पायपिंग तयार होती. तर बघा मी 1 इंचाची अशी पट्टी काढून घेतलेली आहे. आपण 2 पट्ट्या काढून घेणार आहोत दोन्हीकडच्या 2साठी. तर बघा 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहे. तिरके कोपरे आपण हे कट केलेले आहे. तर बघा त्याच्यानंतर उलट्या बाजूने आपल्याला अशी एका साईडने अशी टीप मारून घ्यायची आहे थोडीशी मुडपून या पद्धतीने. तर बघा दोन्ही पट्ट्या आपल्याला सेम अशाच तयार करून घ्यायच्या असत्या. तर बघा ही टीप मारून झाल्याच्यानंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि आपली लेवल व्यवस्थित आहे का बघून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला अशी सरळ इकडच्या भागाने ठेवून घ्यायची आहे, जी ओपन जागा आहे ती या पद्धतीने आणि व्यवस्थित अशी टीप मारीत चालायचं आहे ना, हाताने व्यवस्थित असं फिरत चालायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असा गोल आपलावाला समोरचा भाग तयार होतो. या पद्धतीने हाताने असं ओढून घ्यायचं आहे आणि उरलेला भाग कट करायचा आणि अर्धा इंच असं सोडायचं आहे. कापड आतमध्ये मुडपून घ्यायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने आणि पक्की टीप मारायची. धागे वगैरे कट करायचे, ह्याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे, म्हणजे सुंदर अशी आपली पायपिंग तयार होती आणि खेचल्यावानी पण होत नाही. तर बघा अशी ओपन करून घ्यायची आहे आणि आपल्याला अशी या पद्धतीने पायपिंग अशी तयार करून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी जे कापड आहे आपल्या आतमधली टीप मारली ती आपण जशी पायपिंग करतो त्याच्यामध्ये अशी मुडपून घ्यायची आहे, म्हणजे आपली पायपिंग एकदम जाड अशी मस्त अशी निब्बर अशी पायपिंग तयार होती या पद्धतीने केली तर. तर बघा व्यवस्थित अशी आपण अशी टीप मारून घेऊया आणि हो भाग आहे हा पण व्यवस्थित आपल्याला असं मुडपून घ्यायचा आहे आणि एकदम कडाला आल्यावर पक्की टीप मारून घ्यायची आहे. तर बघा आपली अशी सुंदर अशी पायपिंग आपली रेडी झालेली आहे. बघू शकता तुम्ही एकदम सुंदर अशी या पद्धतीने केली तर एकदम सुंदर अशी पायपिंग येते. धागे वगैरे कट करून घ्यायचे आपल्याला. तर बघू शकता एकदम सुंदर अशी आपली पायपिंग तयार झालेली आहे. तर दुसऱ्या भागाला पण सेम तशीच पायपिंग आपल्याला करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा इकडच्या साईडने पण करून घेतलेली एकदम सुंदर अशी आपली पायपिंग पण तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असा आपला गोल तयार झालेला आहे गळा. आता आपल्याला जे आहे हुक घालायचे पॉईंट ते आपल्याला तिरके असे मारून घ्यायचे आहे. तर बघा मी खडूने अशी मार्किंग करून घेतलेली आहे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला असे याचेवाले टक्स पॉईंट करून घ्यायचे आहे मशीन खाली या पद्धतीने.
तर बघा व्यवस्थित असे पाची पण आपल्याला असेच या पद्धतीनेच करून घ्यायची आहे. तर बघा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आपल्याला क्रॉस पट्टी कशी लावायची आणि हुक आणि लूप पट्टी कशी लावायची ती पण दाखवलेली आहे. आणि हे आपल्याला टक्स कसे मारायचे, हुक घालायचे ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये. तर बघा समोरचा भाग एकदम सुंदर असा रेडी झालेला आहे आणि पाठीमागचा भाग मी तुम्हाला नक्की शेअर करेन. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.